एवढ्या जोरात लागेल असं वाटलंच नव्हतं. हाय, गुड मॉर्निंग. मी आकांक्षा. आज सकाळी मस्त असं चहा बिस्किटचा नाश्ता करून घेतला. दुपारच्या जेवणासाठी इकडे खिचडी भात आणि मम्मीने माझ्यासाठी मटण पाठवलेलं होतं ते होतं. त्याच्यानंतर मी झोपली आणि मला फोन चार्जिंगला लावायचा होता आणि मी अर्धी झोपेतच होती. तेवढ्यात मी ती चार्जरची वायर ओढली. ॲडॅप्टर खटकन माझ्या तोंडावरच येऊन पडलं आणि असा काही डाग तयार झाला. एवढ्या जोरात लागलं की तिथं डायरेक्ट काळं निळं पडलं होतं आणि डोळा पण थोडासा सुजलेला होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो मार्केटला जाण्यासाठी. इथे मम्मी मस्त अशी ब्लाऊज शिवत होती. आम्ही जाऊन स्प्रिंग पोटॅटो खाल्ला आणि घरी आम्ही मंचुरियन घेऊन आलो. घरी येऊन मी लागले माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला. आता त्याच्यासाठी मला बिर्याणी करायची होती. इकडे मी तेलात कांदा परतायला ठेवला होता. हा आहे बिर्याणी मसाला. आणि इकडे मी चिकन जे होतं ते थोडंसं असं वाफवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतरून इथे मी हिरवं वाटण जे होतं ते तयार करून घेतलेलं. आता ह्याच्यामध्ये मी जास्त काहीच नाही, अद्रक लसूण आणि कोथिंबीरच घेते. त्याच्यानंतरून आता इथं अर्धा तास झाला मी कांदाच परतत होती. आमची शेगडी खूप स्लो आहे तर ती नीट चालतच नव्हती. मग सासूबाईंनी मला मोठी शेगडी लावून दिली. मग कुकरमध्ये जेवढं मटेरियल होतं तेवढं सगळं मी टोपामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे. बिर्याणी मसाला आणि मीठ टाकून मिक्स करते आहे. आणि जे चिकन होतं ते मी जास्त शिजवत नाही. मी फक्त 2 ते 5 मिनटंच वाफवून घेते, कारण बिर्याणीमध्ये चिकन खूप छान शिजतं. त्याच्यानंतरून इकडे माझी अर्धी बिर्याणी तयार होत आलेली होती. मग खाली करपू नये म्हणून मी पहिले तवा घेतला आणि तवा त्याच्यावरती ठेवून दिला शेगडीवरती. आणि मग त्याच्यावरती मी ठेवलं टोप. आता ह्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं. आता ह्याला वाफवायला टाईम होता म्हणून मग मी थोडासा असं टाईमपास करत बसली. त्याच्यानंतरून मग आम्ही निघालो मम्मीकडे जायला. आता मम्मी पप्पाकडे गेली तर पप्पांनी माझ्यासाठी मस्त असा बर्फ करून ठेवलेला होता तिथे लावण्यासाठी. खरंच एवढी आग होती ती बर्फ लावताना, काय सांगू तुम्हाला. बर्फ वगैरे लावून झाला आणि दादाने माझ्यासाठी आणली होती डार्क चॉकलेट. ती घेतली आणि घरी येऊन असं काही जेवण करून घेतलं. त्याच्यानंतरून आम्ही निघालो मार्केटला जाण्यासाठी. सहज एक फेरफटका मारायला गेलो होतो. आम्ही गेलो आणि तिथं जाऊन अमूल कूलची ही एक बॉटल घेतली आणि मार्केटमध्ये एवढा सन्नाटा झालेला होता कारण रात्रीचे 11:15 वाजले होते. तिथे जाऊन थोडासा टाईमपास केला. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्कीच सांगा. चलो बाय.